नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. मी आज आलोय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या तालुक्यात. आणि अशा या कुडाळ तालुक्यात अशा ठिकाणी एका गावात आलोय. तिकडे रॅबिट फार्मिंग ही मस्त एक छान केलं जातंय. आणि जे रॅबिट फार्मिंग केले जाते तो एक मराठी माणूस आहे. त्यांना आज आपण भेट दिली आहे. आज आपण त्यांच्यासोबत छान गप्पा गोष्टी मारूया. हा बिझनेस चालू करण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली, किती कष्ट घेतले आणि युवा पिढीसाठी बिझनेस करण्यासाठी ते आपल्याला प्रोत्साहन करणार आहे. आणि ज्यांना कोणाही रॅपिड फार्मिंग मध्ये इंटरेस्ट असेल, ज्यांना आवड असेल या कोणताही बिझनेस करण्यामध्ये आवड असेल तर ते आज आपल्याशी गप्पा मारून आपल्याला छान मार्गदर्शन करणार आहे. तर आपण त्यांच्याशी आज छान गप्पा गोष्टी मारूया. सर, सर्वप्रथम सिद्धू गोंधळ या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आमच्या चॅनलला काय म्हणून. येस, माझं नाव निलेश नारायण गोसावी. मी मुंबईत स्थायिक होतो. मुंबईत दहिसर येथे. आय थिंक आम्ही दोघं एका शाळेत आहोत. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. सांगायला आवडेल की हे सर शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे दहिसर मधले शाळेतले विद्यार्थी आहे. आणि यांची ओळख कायकिनी मॅडम जे आमचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका होते त्यांनी भेट घेतली आणि त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला मला खास मी कोकणात आलो. आणि त्यांची जो बिझनेस बघून आपल्याला जे शाळेतले विद्यार्थी या इतर कोणी त्यांनी प्रोत्साहन होऊन मराठी माणसांनी जास्तीत जास्त बिझनेस कडे वळावे यासाठी आपण आज त्यांच्याशी भेट घेऊ. सरांना आज सरांची मुलाखत घ्यायला सुरुवात करू. सर, पहिला प्रश्न मला असा आहे, आपण रॅबिट फार्मिंग बद्दल प्रश्न विचारतो. तुमच्या मनात रॅबिट फार्मिंग मला करायचे हा बिझनेस, ही प्रेरणा कुठून आली? येस, मला सांगायला नक्कीच आवडेल. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग करत होतो, ज्यावेळेस मी इंजिनियर आहे, बाय द वे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन त्यात माझं शिक्षण झालंय. आणि ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळेस कसं असायचं, आम्हाला ज्या सुट्ट्या मिळायच्या अशा ऑड असायच्या, जुलैमध्ये, ऑक्टोबरमध्ये. त्यावेळेस मी ज्यावेळेस गावी यायचो ना त्यावेळेस बघायचो की गावच्या शेतकऱ्यांनी शेती टाकून दिली, शेती करतच नाही. सो मला ते थोडंसं खटकलं. म्हटलं आपण शेतीमध्ये काहीतरी करायला हवं, आपल्या मातीसाठी काहीतरी करायला हवं, जेणेकरून आपली जी पिढी आहे त्यांना शेतीबद्दल आकर्षण वाटेल, तिकडे वळतील. सो त्याबद्दल मी खूप असं मॅनिफेस्ट करायचो की मला काहीतरी करायला मिळालं. पण कसं आपली नोकरी, आपलं पूर्ण बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई, त्यामुळे ती लाईफ पण सोडून येता येत नव्हतं. 2020 मध्ये जिकडे कोविड आला 2020 मध्ये जो कोविड आला ना त्यावेळेस आम्हाला नाईलाजाने गावी यावं लागलं. आणि मला तो टर्निंग पॉइंट वाटला. अरे वा. येस. आणि की कोविड जो आहे हा मी म्हणेन की 90% लोकांना जर त्याने एफेक्ट केला असेल तर 10% लोकांच्या बाबतीत चांगलंही घडलंय. म्हणजे बिझनेस मध्ये त्याने आणलं खूप लोकांना. येस येस. त्यामुळे येस. सो आम्ही गावी शिफ्ट झालो. आणि गावी शिफ्ट झाल्यानंतर शेती केली. शेती करतानाच मला काहीतरी पशुपालनाचा व्यवसाय करावा असं वाटलं. आणि जे ट्रेडिशनल व्यवसाय आहे जसं की डेअरी उद्योग आहे, गाई म्हशी पालन, गोटरी आहे, आपल्या शेळ्या मेंढ्या, नंतर पोल्ट्री आहे. सो म्हटलं हे व्यवसाय ऑलरेडी सेट आहेत. सो आपल्याला काहीतरी वेगळा व्यवसाय करायला हवा जेणेकरून आपण कोकणातल्या माणसांकडे एक चांगला नवीन पशुपालनातला व्यवसाय प्रपोज करू शकतो. अरे वा. आणि ज्यावेळेस मी 2 वर्ष बाहेर पण होतो, 2 वर्ष मी युएसला होतो, तर त्यावेळेस मी तिथे हा व्यवसाय पाहिला होता. ओके. रॅबिटचा तिकडे तुम्ही पाहिला होता मी तिकडे. आणि तिकडे असतानाच मग मी आपल्या अॅग्रोवन हे जे युट्यूब चॅनल आहे ना तिथे मी काही व्हिडिओ बघितले. ओके. आणि मग रॅबिट फार्मिंगचे मी व्हिडिओ बघायला लागलो. ओके. मी पुस्तक मागवलं, त्याचा अभ्यास केला. येस. त्या 2 वर्षामध्ये मी रॅबिट फार्मिंगचा अभ्यास केला. आणि म्हटलं की माझं गाव कोकण, माझं हे ऍक्च्युली कुडाळ सिटीमध्ये आपण आहोत, पण कुडाळ सिटीतून एक 20 किलोमीटरवरती माझं गाव आहे निरुखे म्हणून. ओके. तिथे माझं अजून एक फार्म आहे. ओके. याच्यापेक्षा मोठं फार्म आहे. ओके. सो तिथे आमचं सगळ्यात पहिलं फार्म सेटअप झालं. आणि तिथे झाल्यानंतर मग तिथे कसं थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. ओके. त्यामुळे मग आम्हाला ते एक्सपांड करता आलं नाही. त्यामुळे मग आम्ही परत कुडाळ सिटीमध्ये फार्म शोधायला सुरुवात केली. ओके. देवाच्या दयाने आम्हाला हा फार्म मिळाला. हे ऍक्च्युली शेड मिळालं, रेंट वरती आहे. हे स्वतःच आहे? नाही, आपण रेंटवरती घेतलं. ओके. आणि मग आपण तिथे चालू केलेलं आहे. ओके. खूप छान उत्तर दिलं सरांनी. कशी यांनी गावात येऊन कोरोनामध्ये घाबरलं नाही सर, आणि तिथून न घाबरता ते गावाला येऊन बिझनेस सुरू केली. ही खूप छान मोठी गोष्ट आहे. मला विचारायचं आहे, तुम्ही हा बिझनेस कुठेही केला असता, बरोबर, पण तुम्हाला असं काय वाटलं कोकणातच करावा? येस. ह्याचं पण उत्तर मला द्यायला आवडेल. कसं आहे की हा प्राणी जो आहे ना हा मुळात शाकाहारी प्राणी आहे. हा शाकाहारी आहे. येस. त्याला मेन खाद्य जे आहे त्या हिरवं गवत. ठीक आहे, हिरवं गवत. सो आपल्या कुडाळमध्ये म्हणजे आपल्या कोकणामध्ये हा जो त्याचा चारा आहे हा मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे ह्याला चाऱ्यासाठी काही खर्च येऊ शकत नाही. ओके. म्हणजे ते फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला चारा अवेलेबल आहे. आपण आता आपल्या स्वार्थासाठी याला थोडं ड्रायफ्रूट घालतो आणि तो लवकर वाढावा म्हणून, मोठा होण्यासाठी. येतो मी तिकडे. येस. पण सध्या तरी म्हणजे आपण त्यांना जो एक टाइम चारा देतो तो आपल्याला फ्री असतो. जी चार आपण गुरांना घालतो ती असते. त्यानंतर आपल्या आजूबाजूला ज्या भाज्या पिकतात त्याचा पालाही आपण घालू शकतो.
आंब्याची पानं आहेत, हम्म. जास्वंद आहे, हा. वेगळ्या प्रकारची फुलं आहेत, फळं आहेत, हा खाऊन हा प्राणी राहू शकतो. राहू शकतो. त्यामुळे आपल्या कोकणातल्या वातावरणात हा प्राणी खूप छान वाढेल. अनुकूलन आहे त्यासाठी. येस, त्यामुळे मला हा व्यवसाय इथे करावाचा वाटला. खूप छान उत्तर दिलं सरांनी. तुम्ही जेव्हा हा बिझनेस सुरू केला, ओके, तो किती ससे होते आणि नंतर ते हा फार्म कसा मोठा केला तुम्ही? येस, ज्यावेळेस मी हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं ना, त्यावेळेस हा. मी पहिल्यांदा इकडच्या हरियाणातल्या एका फार्म मध्ये ट्रेनिंग घेतलं जाऊन. प्रॉपर ट्रेनिंग घेतलं म्हणजे असं नाही की मी आलो आणि नाही मला करायचंय. प्रॉपर पूर्ण त्याचं अभ्यास ट्रेनिंग केला. घेतलं. हा. तिथे जाऊन मी त्यांचं कसं फिडिंग असतं, हा. त्याचं कसं मेडिकेशन असतं, या सगळ्याचं ट्रेनिंग घेतलं. हा. गावी आलो इथे आपल्या, हा. आणि आपल्या गावी आल्यानंतर मग माझा एक भाऊ आहे हा. जो तिकडचा फार्म सांभाळतो, तेजस म्हणून. हा. त्याला त्या गोष्टी सांगितल्या, त्यालाही त्या पटल्या, हा. आणि मग आपण डायरेक्ट सुरू करताना 100 प्राण्यांनी सुरुवात केली. ओके ओके. डायरेक्ट 100 ब्रीडर आणले, हा. आणि त्यानंतर आपण त्यांना वाढवत गेलो. ओके ओके. खूप छान सरांनी उत्तर दिलंय. मला विचारायचंय, आता हे एवढे ससे आहेत, ओके, हा. तर ह्याचं कसं तुम्ही आरोग्य म्हणजे वाढवण्यासाठी काय लक्ष दिलं, ह्याच्या आरोग्यासाठी काय लक्ष दिलं जातं, काय लसीकरण काय केलं जातं काय? येस येस येस. ससा हा प्राणी जो आहे ना, हा मुळात भित्रा प्राणी आहे. भित्रा आहे, खूप भित्रा आहे. भित्रा प्राणी आहे. हा. त्यामुळे त्याला तुम्ही क्लायमेट देताना शांत क्लायमेट द्यायला पाहिजे. कुठल्याही गोंगाटाच्या ठिकाणी असता नाही तो प्राणी. ओके. ठीक आहे, त्याला जितकं शांत क्लायमेट असेल तितका तो छान वाढतो. हम्म. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्याला साफसफाई पाहिजे. साफसफाई पाहिजे. येस, म्हणजे तुमचं फार्म नेहमी क्लीन पाहिजे. हम्म. त्यांना जे खाणं पिणं तुम्ही देणार आहात हा. ते स्वच्छ पाहिजे. ओके. ते पण तुम्ही त्याला फिडिंग करताय ते स्वच्छ फिडिंग त्याला केलं पाहिजे. हम्म. ठीक आहे. त्यामुळे कसं आहे की या सगळ्या गोष्टी असेल तर तुमचा प्राणी जो आहे ना तो मुळात आजारी कमी पडतो. हम्म. ठीक आहे. हा. आजारी जर पडला म्हणजे ह्यांना आजार कोणते होतात तर क्लायमेट चेंजमुळे ह्यांना फंगस म्हणून एक रोग होतो. फंगस कानाला वगैरे खरूच सारखा रोग होतो. ओके. त्याचं मेडिकेशन असतं. त्याची मेडिकेशन ही बाकी प्राण्यांसारखीच असतात. म्हणजे तुम्ही कदाचित ऐकलं असेल तर हायटेक म्हणून आयव्हरमेक्टिन असतं. ओके. हे शेळ्यांना पण चालतं, गुरांना पण चालतं. हा. नंतर कॅल्शियम ऑस्ट्रोएट म्हणून असतं, जे त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. हा. नंतर लिव्हर 52 म्हणून असतं, Li52 खूप लिव्हरसाठी. तशी 2-3 औषधं आहेत जे आपण त्यांना मेडिकेट करतो. हा. खूप छान उत्तर दिलं. आता ही जी ससे आहेत, हा. ओके, यामध्ये मी आलो तर खूप वेगवेगळे ससे दिसतात, वेगवेगळे. मला वाटलं पहिला आलो तर सफेद कलरच असेल, पण ते वेगवेगळ्या जातीचे आहेत. येस. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या जातीचे ससे आहेत? येस, आपल्याकडे 6 प्रजातींची ससे आहेत. 6. ओके. जो व्हाईट म्हटलास हा. तो लाल डोळ्यांचा असतो. तो इका इंडियाचा आहे? न्यूझीलंड व्हाईट. ऍक्च्युली सगळ्या प्रजाती ह्या इम्पोर्टेड आहेत. ओके. न्यूझीलंडमधली कुठलीही ओके. नाही. आणि जे जंगलातला प्राणी आपल्याकडे नाही. ओके. जंगलातला प्राणी पाळणं, मारणं, खाणं हा कायद्याने गुन्हा आहे. ओके. ते इलिगल आहेत. तो इलिगल आहे. येस, तो सरकारचा प्राणी आहे. ओके. आपला नाही. सरकारची प्रॉपर्टी, आपला प्राणी नाही. आपल्याला जर पाहायचे असतील तर आपण हे प्राणी पाळू शकतो. त्याला डोमेस्टिक रॅबिट म्हणतात. ओके. त्यांना हेअर म्हणतात. ओके. जंगलातला प्राणी त्याला हेअर म्हणतात, त्यांना रॅबिट म्हणतात. ओके. ओके. ठीक आहे. ओके. So आपल्याकडे 6 प्रजातींची ससे आहेत. तू व्हाईट म्हटलास, हा. तो लाल डोळ्यांचा व्हाईट प्राणी, हा. त्याला न्यूझीलंड व्हाईट म्हणतात. त्याचं ओके. नावच आहे न्यूझीलंड व्हाईट. ओके. न्यूझीलंड व्हाईट. येस. आता माझ्या हातात जो ससा आहे हा 2 रंगाचा आहे. ओके. ओके. सो ह्याला डच म्हणतात. डच. डच. ओके. नंतर एक करड्या रंगाचा असतो. आपण दाखवत सगळे प्राणी, आपण दाखवत दाखवू. सगळे प्राणी. करड्या रंगाचा ससा जो आहे त्याला सोव्हिएत चिंचिला म्हणतात. हम्म. त्यानंतर आपल्याकडे जो जंगलातला ससा असतो ब्राऊन कलरचा ना, हा. त्यासारखा दिसणारा ग्रे प्राणी त्याला जायंट. ग्रे जायंट म्हणतात. ग्रे ओके. जायंट. नंतर जंगलातला एक संपूर्ण काळा ससा असतो त्याला ब्लॅक जायंट म्हणतात. ओके. आणि आपल्याकडे एक चांगली अशी युनिक प्रजाती ज्यामध्ये कुठला? ससा पूर्ण पांढरा असतो. हा. त्याचे कान काय असतात, नाक काय असतं, पायाचे तळवे काय असतात आणि शेपटी काय असतं. त्याला कॅलिफोर्निया म्हणतात. कॅलिफोर्निया. Yes. सगळे म्हणजे आपल्या देशाचे नाही, सगळे सगळे बाहेरचे ब्रीड आहेत आपल्याकडे. ओके. आणि हेच ब्रीड आपण वाढवतो हा. आणि ह्यांच्यापासूनच आपण पुढे बिझनेस करतो. खूप छान उत्तर दिलं सरांनी. मला सांगा, आता जेव्हापासून तुम्ही हे ससे पाळतात आहे, ओके, त्या इकडच्या गावच्या लोकांना काय फायदा होतो? तुम्ही जेव्हापासून बिझनेस सुरू केला तर गावच्या लोकांना काय फायदा होतो? त्यांना रोजगार मिळतो? ऍब्सोल्युटली. माझं ज्यावेळेस ससे पालन करायचा ज्यावेळेस विचार होता ना, त्यावेळेस मला गावामध्ये ऍटलिस्ट एका संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडनं उत्पन्न मिळेल, रोजगार मिळेल, या दृष्टीनेच मी हा सुरू करण्याचा विचार केला होता. पण ज्यावेळेस आपण ससे पालन करतो त्यावेळेस त्यामध्ये भरपूर गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे सशांचे पिंजरे. हे पिंजरे बनवणाऱ्या माणसाला रोजगार मिळतो. ओके. ठीक आहे. हे फार्म साफ करण्यासाठी म्हणजे फार्म मध्ये पूर्ण काम करण्यासाठी एक माणूस आपल्याला लागतो. त्या एका माणसाला पूर्ण रोजगार मिळतो. त्यांना फीड जे आहे, फीड देणारा माणूस आहे त्याला एक उत्पन्नाचा सोर्स मिळतो. ओके. चार जी लागते आपल्याला, चार आपल्याला कापून देणारा एक माणूस आहे, त्याला आपण एक जास्त नाही पण थोडेफार पैसे त्याला देतो. सो असे भरपूर जण आपल्या या व्यवसायामध्ये आपल्याकडनं रोजगार घेत असतात. ओके. ओके. ती एक छान संधी निर्माण होते. खूप छान. म्हणजे तुम्ही स्वतः बिझनेस करता आणि इकडच्या सर्वांनाही त्याचा फायदा होतो. पण इथे किती टीम आहे तुमची काम करते या बिझनेस साठी? आता फार्म मध्ये काम करणारा एकच मुलगा आहे, त्याला पण मला इंट्रोड्यूस करायला आवडेल. युवराज म्हणून दाखवूया आपण त्याला नंतर व्हिडिओच्या मार्फत. येस. तो सगळं सांभाळतो. सगळं सांभाळतो. इथे युवराज आहे आणि निरुक्याच्या फार्म मध्ये तेजस आहे, तेजस कदम म्हणून. हा युवराज सडेकर. आणि मनापासून सगळं काम करून पूर्ण छान छान. या प्राण्याला कसं आहे माहितीये का, तुम्हाला आवड असायला हवी.
हा म्हणजे प्राण्याची आवड आवड असायला हवी. कोणालाही तुम्हाला कंटाळा करून चालणार नाही. ओके. आणि तुमचं रेग्युलर काम आहे, साफसफाई आहे, प्राण्याला बघणं आहे. त्या प्राण्याची खासियत ही आहे की या प्राण्याला आवाज नाही, शांत प्राणी आहे, शांत प्राणी एकदम शांत, ह्याला आवाज नाही. तुम्ही बाकी कोणत्या पशुपालनाच्या उद्योगात जा, कोंबड्यांच्या ह्याच्यात जा, बकऱ्यांच्या ह्याच्यात जा, गाई म्हशी पण त्यांचं हंबरणं आहे, बकऱ्यांचं बेबे करणं आहे, कोंबड्यांचं चिवचिवाट आहे. या प्राण्याला अजिबात आवाज नाही, शांत प्राणी, तुम्हाला कंटाळा येत नाही. ओके. तुम्ही व्यवस्थित खाणं पिणं दिलात की हा प्राणी शांत पडून राहतो. एवढं छान आहे, स्वच्छ आहे एकदम स्वच्छ. आता मी सांगतो, तुम्ही बोलले कोकणातलं ह्याला एकाचे फळ, एकाचा म्हणजे गवत सर्व खातो व्हेज, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय अजून त्यांना देता की मोठं होण्यासाठी, व्यवस्थित छान राहण्यासाठी, कारण की हा इम्पोर्ट आहे. येस. कसं असतं की आपण ज्यावेळेस कमर्शियल फार्मिंग करतोय त्यावेळेस हा प्राणी लवकर वाढणं गरजेचं आहे. आपलं प्रोडक्शन कॉस्ट जास्त येता कामा नये आणि हा प्राणी लवकर वाढला पाहिजे, कारण त्याची डिमांड खूप आहे. त्यामुळे प्राणी कसं आहे, आपल्याला जितकं लवकर वाढेल तितकं लवकर आपल्याला रिटर्न्स देणार. ओके. सो आपण काय करतोय की आपण आपल्याकडे एक केटल फीड येतं गोदरेजचं मिल्क मोर म्हणून. ओके. मिल्क मोर आणि गोल्ड लेबल आहे, दोन फीड आहेत, ते आपण त्यांना घालतो. त्यामध्ये प्रोटीन्स असतात, सोयाबीन असतात, मका असतो, त्यानंतर गुळ असतं, मीठ असतं, सगळं असतं. त्याचे एक पॅलेट्स बनतात, पॅलेट्स आपण त्यांना घालतो. हा आपला स्वार्थ आहे, त्याचं ऍक्च्युअल खाद्य नाही. लवकर मोठा व्हावा, वेट गेन करावा, साईड इफेक्ट नाही. साईड इफेक्ट नाही, काहीच नाही. म्हणजे काही लोक काही पक्षी मोठी होण्यासाठी काही नाही, काही तरी देतात, पण तसं नाहीये. त्याचा फायदा आपल्यालाच आहे. ओके. फक्त आपण मोठा करण्यासाठी थोडा स्वार्थ बघतो, बाकी काही नाही. खूप छान उत्तर दिलं सर. मला सांगा, आता आपण कधी पण बिझनेस करतो तर आपल्याला पैसा पाणीचा पाहिजे. यात तुम्ही तर स्वतःच्या खर्चाने सर्व केलं. ओके. तर तुम्ही हा छान बिझनेस करता, एक मराठी माणूस चांगला बिझनेस, पण सरकारकडून इथून काय तुम्हाला काही मिळतं का? नाही, सध्या तरी सरकार दरबारी हा प्राणी अजूनही वंचित आहे. त्याच्यासाठी काही स्कीम्स नाही, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. होपफुली लवकरच याच्या स्कीम्स पण येतील, कारण की आता कसं आहे, आपल्या अंडर जवळपास 20 फार्मर आहेत. सो आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करून एक ग्रुप ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला काही फंडिंग होईल का यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि येस, म्हणजे आता सध्या पॉलिटिकल माणसं पण आपल्याशी कनेक्टेड आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करू म्हणून. ह्याच्या आधी एक स्कीम होती नाबार्डची, IDSRR म्हणून, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर स्मॉल रुमिनंट्स अँड रॅबिट्स. ओके. पण ती कोणी वापरली नसल्यामुळे, कारण त्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं सस्यपालन कमी करायचं, त्यामुळे नाबार्डने ती स्कीम बंद केली. आपण ती स्कीम चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत. होपफुली ती स्कीम लवकर चालू होईल. ओके. ओके. मला सांगा, ह्याचा मेन स्रोत काय, म्हणजे आपण जे ससे मोठ्या प्रमाणात तुम्ही पालन करता, ह्याच्या खाण्यासाठी होतो किंवा खतासाठी होतो, या एक म्हणजे आवड म्हणून पेट पाळतो? कसं आहे की कुठलाही प्राणी हा जो तुम्ही लाईव्हस्टॉक मध्ये काम करता त्याचा मेनली उपयोग हा मांसासाठीच होतो. तसंच या प्राण्याचाही उपयोग मांसासाठी होतो. ओके. ठीक आहे. सशाचं मटण जे आहे ना, ते व्हाईट मीट कॅटेगरीमध्ये येतं. ओके. पांढरं मांस. त्यामुळे हा प्राणी हेल्थ दृष्ट्याही खूप चांगला बेनिफिट देऊन जातो. व्हेजिटेबल आहे, व्हेजिटेरियन आहे. आणि हा प्राणी तुम्ही पाळू शकता, पेट म्हणून पाळू शकता. आणि त्यानंतर या प्राण्यांना तुम्ही लॅबोरेटरीमध्ये देऊ शकता. जे व्हाईट प्राणी आहेत, न्यूझीलंड व्हाईट, त्यांचा उपयोग लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगसाठी होतो. म्हणजे एवढा मोठा वापर होतो. सो अशा 3 कॅटेगरीमध्ये विकला जाणारा हा एकमेव प्राणीजन्य व्यवसाय. आणि ह्याचा खताचं काय होतं? येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची लेंडी जी आहे ना, एक उत्तम जैविक खत आहे. आणि इव्हन याचं मूत्र जे आहे ना, एक उत्तम कीटकनाशक आहे. ओके. ओके. खूप छान उत्तर दिलं सरांनी. म्हणजे ससा आपण का पाळतो, हा का बिझनेस करतो, ह्याचा वापर काय मांसासाठी पण आहे, आणि ह्याचा खूप वेगवेगळ्या खतासाठी, शेतासाठी याचा उपयोग होतो, एक पेट म्हणूनही चांगला उपयोग होतो. खूप छान उत्तर दिलं सरांनी. मला सांगायचंय, आता तुम्ही हा बिझनेस करतात, ओके, तर बिझनेस करताना खूप सारे संकट येतात. बरोबर. तुम्हालाही आले असेल. तर असा एखादा किस्सा सांगा, माझ्या संकट आले आणि मी ते सॉल्व्ह केले. कारण जो पण ही व्हिडिओ बघेल त्याला बिझनेस करायचा, काही बिझनेस करताना भीती असते, बरोबर, घरून प्रेशर असतं, रिस्क असते, तुम्हालाही आला असं, पण तुम्ही कसं तो सॉल्व्ह करतात, जरा असा एक किस्सा सांगा आम्हाला. किस्सा सांगण्यापेक्षा मी म्हणेन की ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला हे प्राणी आमच्याकडे आणले त्यावेळेस हे प्राणी होते राजस्थानचे. ओके. ते एका पर्टिक्युलर क्लायमेटमध्ये, पर्टिक्युलर रिजन मध्ये राहिलेले प्राणी, पर्टिक्युलर फील्ड खाऊन आलेले प्राणी होते. पण ज्यावेळेस ते आमच्याकडे आले त्यावेळेस आमच्याकडे रुळायला त्यांना वेळ लागला. त्यामुळे आमचे पहिले 6 महिने जे होते ते चॅलेंजिंग होते. आम्हाला खूप सारी मॉर्टॅलिटी पाहता आली. ओके. बरेचसे प्राणी आमचे मरत होते आणि आम्हाला कळत नव्हतं काय करायचं. सो आम्ही आमच्या अनुभवातून ते प्राणी कसे रिकव्हर करायला पाहिजेत, आपल्या क्लायमेटमध्ये कसे जुळायला पाहिजेत, त्यावेळी आम्ही शिकत गेलो. आणि मग पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही जे पण लॉस केला होता आम्ही रिकव्हर केला. म्हणजे पहिला रिस्क घेणं गरजेचे आहे. आणि त्यामुळेच कसं आहे की आम्ही दर महिन्याला आमच्या एका शनिवारी किंवा रविवारी याचं ट्रेनिंग घेतो. म्हणजे अजूनही तुम्ही ट्रेनिंग घेतच असता? आम्ही ट्रेनिंग घेत असतो. आमचं वर्कशॉप असतं प्रत्येक महिन्याला एका शनिवारी किंवा रविवारी. त्यामध्ये ज्यांना पण इंटरेस्ट आहे, ज्यांना पण करावं असं वाटतंय
त्यांना आम्ही बोलवतो, हा ते आमच्याकडे शिक्षण घेतात आणि त्यांना जर करायचं असेल तर आम्ही आमच्या थ्रू त्यांना हा व्यवसाय सुरू करून देतो. म्हणजे सर फक्त स्वार्थी नाहीये, स्वतःसाठी बिझनेस केलाय. त्यांनी आता सरळ सांगितलं व्हिडिओमध्ये की इकडच्या कोणाला जर ट्रेनिंग पाहिजे असेल तर सर स्वतः ट्रेनिंग देतात आणि ज्याला बिझनेस ओपन करायचं त्यांना मदत करतात. म्हणजे एक मराठी माणूस पुढे जावं या कोणी पुढे जावं तर त्यांना नेहमी स्वागत करतात. असं कोण करत नाही सहजा की आपला बिझनेस सांभाळतात, एक रीच असते, पण सर सर्वांसाठी करतात. एवढं कौतुक करू तेवढे कमी आहे. खूप छान उत्तर देतात. एक दोन प्रश्न त्यांना अजून विचारतो. सर मला सांगा, हा ससा जेव्हा तुम्ही कुठून आणतात आणि त्याला लहान असतो त्याला मोठं व्हायला किती वेळ लागतो आणि एका सशाला किती म्हणजे खर्च असतो? कसं आहे की आपण ससे जे आहेत ना ब्रीडर्स, ते आपण वन टाइम आणतो. जे आम्ही राजस्थानवरून आणले होते त्यांचे वन टाइम ब्रीडर होते. ओके. ते आता मोठे झाले, त्यांची पिल्लं झाली, त्या पिल्लापासून आम्ही त्यांना ब्रीडर बनवले आणि ही पिल्लं आहेत ना किंवा हे जे ब्रीडर आहेत ना त्यांच्यापासून आपण प्रोडक्शन घेतो. ससाचा व्यवसाय हा खूप लवकर मल्टिप्लाय होतो, कारण की सशाची मादी ही दर महिन्याला पिल्लं घालते. अरे वा, छान. आणि ती कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 12 पिल्लं घालते. ओके. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बिझनेस वाढतो आणि ही पिल्लं आपण मोठी करून सेल करतो. म्हणजे पिल्लं एक महिन्याची झाली की आपण ते सेलसाठी रेडी असतात. ओके. असा हा व्यवसाय मल्टिप्लाय होत असतो. ओके. खूप छान उत्तर दिलंय की किती ह्याच्या मागे बिझनेस डोकं लावलंय. म्हणजे एक ससाची मादी किती पिल्लं देतो म्हणजे 12 पिल्लं पण 12 पिल्लं देतात. मग तो बिझनेस स्वतःहून मोठा होतो. खूप छान उत्तर दिले. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात हा बिझनेस चालू केलाय, ससे मोठे करतात, पालन करतात, पण हे ससे कुठे विकले जातात? कोणत्या ग्राहकाकडे जास्त मागणी आहे? कोणत्या बाजारपेठात याची मागणी जास्त? गावच्या लोकांना देतात तुम्ही? नाही, कसं असतं की हा प्राणी जो आहे ना, मी म्हटलं त्याप्रमाणे 3 कॅटेगरीमध्ये विकला जातो. पेट म्हणून, मीट म्हणून आणि लॅबोरेटरी म्हणून. ओके. ठीक आहे. त्यामुळे आपल्याकडे सध्या जे मार्केट आहे ते मांसाचं मार्केट मोठं आहे. हा प्राणी मोस्टली ह्याचं मीट एक्सपोर्ट होतो. मी म्हटलं त्याप्रमाणे ह्याचं मांस खूप हेल्दी आहे. त्यामुळे बाहेरच्या कंट्रीज ज्या आहेत त्या खूप या मांसाच्या डिमांड मध्ये असतात. ओके. आपल्या देशापेक्षा बाहेर आपल्याकडे आपण हे आपलं मीट एक्सपोर्ट होतं. त्यामुळे आपल्या मार्फत जे रॅबिट फार्म सुरू करतात त्यांना हा प्रश्न असतो की ठीक आहे, आम्ही प्राणी तर तयार करू, पण ते घेणार कोण? तर मी स्वतःच बायबॅक करतो. आपण जी फ्रँचायझी देतो त्यामध्ये आपण बायबॅक करतो. तुम्ही फक्त प्राणी बनवायचे, आपण एका पर्टिक्युलर रेटने तुमचे प्राणी बायबॅक करतो आणि तेच आपण तुमच्याकडे विकत घेऊन तुम्हाला पैसे देतो. ओके. खूप छान उत्तर दिलं. आणि ह्याच्यामध्ये कसं नफा चांगला होतो? खूप छान होतो. खूप छान होतो. तर तेच आहे, तुम्हाला आवड हवी आणि हा प्राणी तुम्हाला नीट जगवता आला पाहिजे. तुम्ही जी पिल्लं आहेत जितकी चांगली जगवाल तर तुमचं प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट. मला सांगा, आता एक प्रश्न विचारतो शेवटचा. आमच्यासारख्या युवा लोकांना जर बिझनेस करायचा असेल तर काय सल्ला देशाल? तर नक्कीच कसं आहे की तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असायला हवी आणि त्याचं नॉलेज असायला हवं. त्यामुळे सस्यपालन करण्यासाठी ज्यावेळेस मला विचारणा होते ना, त्यावेळेस मी त्यांना सगळ्यात पहिला सांगतो की तुम्ही पहिला ट्रेनिंग घ्या, तुम्ही पहिला शिकून घ्या हा व्यवसाय काय आहे. बिझनेससाठी कुठलाही बिझनेस, मी म्हणतो सस्यपालनासाठी नाही, पण ज्या स्पेशली सस्यपालनाबद्दल बोलायचं असेल तर मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिल्यांदा ट्रेनिंगला या, आमच्या फार्म वरती या, बघा, तुम्हाला आवडला, पटला, रुचला तरच करा. कारण की या प्राण्याला थोडी केअर लागते. हा लाईव्ह स्टॉकचा बिझनेस आहे, त्यामुळे तुम्हाला या प्राण्यामध्ये जेवढी काळजी घ्याल तितके चांगले रिटर्न्स तुम्हाला हा प्राणी देणार आहे. धन्यवाद सर. सरांनी खूप छान मुलाखत दिली. सरांनी बिझनेस कसा चालू केला कोरोनामध्ये येऊन आणि त्याच्यानंतर बिझनेस कसा वाढवला, त्याच्यामध्ये येणारे कष्ट, मेहनत आणि रिस्क बद्दल सांगितले. आणि युवा जे पण असेल ज्यांना बिझनेस करायचा आहे तर सर त्यांना खूप प्रोत्साहन करतात की तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देतो आणि बिझनेस खोलण्यासाठी ते मदतही करतात. एवढी छान सरांनी मुलाखत दिली. ज्यांना पण बिझनेस करायचा असेल या व्हिडिओ मार्फत सरांना नक्की भेट द्या तुम्ही. आणि सरांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी की सरांनी मला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि छान मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो या बिझनेस बद्दल. आणि सरांचे खूप आभार. सर तुम्हाला काय म्हणायचंय का अजून व्हिडिओ मार्फत काय सांगायचंय? माझं हेच म्हणणं आहे की आयुष्यामध्ये आपण काहीतरी अशी गोष्ट करावी जेणेकरून तुम्ही तुमचे फुटप्रिंट सोडून जाता. म्हणजे संदीप खरेंचं एक वाक्य आहे की फिटावी तर जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी एक असं चांगलं करा की जेणेकरून तुमच्यामुळे तुमच्या मागची जी पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी सोडून जा. सो त्याच आमचा प्रयत्न असतो. छान उत्तर दिलं सरांनी. पुन्हा एकदा सरांचे धन्यवाद. आणि खूप छान मुलाखत दिली. आणि मला सर्वात जास्त आनंद होतो की मी ज्या शाळेत शिकलो, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दहिसर पूर्व, या शाळेचे आमचे ते सिनियर विद्यार्थी आहेत. म्हणून सरांचे खूप आभार मानतो. धन्यवाद सर. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बिझनेस. थँक्यू सो मच.